वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विचारसागर चतुर्थ तरंग पान नंबर 101 183 नंबर पॅरेग्राफ त्याचा विचार आपला सुरू आहे। यामध्ये चिदाभासाच्या 7 अवस्था आपण विचारात घेत आहोत। चिदाभास म्हणजे जीव, चित्तचा चैतन्याचा आभास, चैतन्याचं प्रतिबिंब, चैतन्याचा आभास, याला चिदाभास असं संबोधलं गेलं। आणि अशा या चिदाभासाच्या अवस्था आहेत आणि त्या अवस्थांचं वर्णन या ठिकाणी आपल्या समोर मांडलं गेलेलं आहे। त्यामध्ये पहिली अवस्था अज्ञान, दुसरी अवस्था आवरण, तिसरी अवस्था विक्षेप, चौथी अवस्था परोक्ष ज्ञान, पाचवी अवस्था अपरोक्ष ज्ञान आणि 6वी अवस्था भ्रांतिनाश किंवा त्याला शोकनाश असं म्हणतात। आता 7व्या अवस्थेचं आपल्याला चिंतन करायचं आहे। हर्ष स्वरूप वर्णन। हर्ष म्हणजे आनंद। हे शिष्य, जब तेरे को संशय रहित अपने स्वरूप का ऐसा ज्ञान होवेगा। ज्या वेळेला संशय रहित ज्ञान होतं, जो मैं अद्वय ब्रह्मरूप हूँ, मी अद्वय ब्रह्मरूप है, तब तेरे को जो मोद होवेगा ताकू तू हर्ष पिछान। ज्या वेळेला तुला आनंद होईल त्याला हर्ष असं म्हण। मोद शब्दाचा इथं अर्थ आनंद असा घ्यायचा आहे। तब तेरे को जो मोद होवेगा म्हणजे आनंद होईल, ताको तू हर्ष पिछान, त्याला तू हर्ष म्हणजे आनंद असं समजून घे। 187 नंबर टिप्पणी हर्ष शब्दावर आहे। याही हर्ष का श्री विद्यारण्य स्वामी ने पंचदशी के तृप्तिदीप आहे बरं का, ते तृती झाले वाटतं का तुमच्याकडे तृप्ती आहे? तृप्तिदीप विषय निरंकुशा तृप्ती ऐसा नाम धरे आहे। निरंकुशा तृप्ती, त्याला निरंकुशा तृप्ती असं म्हटलेलं आहे। निरंकुशा तृप्ती हे विद्यारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये त्याचा विचार स्वीकारलेला। तृप्ती म्हटलं की आपण आनंद म्हणतो, परंतु निरंकुशा तृप्ती म्हणजे शाश्वत, ज्याचा कधीही कोणत्याही परिस्थितीत नाश होत नाही, त्याला निरंकुशा तृप्ती असं म्हटलेलं आहे। आणि ते हर्षपदावर आपल्या समोर चिंतन मांडलेलं आहे। यामध्ये 184 ब्रह्म से भिन्न आभासकू, ब्रह्माहून भिन्न आभास आहे। ब्रह्माहून भिन्न आभास आहे। ब्रह्म से भिन्न आभासकू, मैं ब्रह्म हूँ यह ज्ञान मिथ्या होवेगा। आता ब्रह्म से भिन्न म्हणजे ब्रह्माहून भिन्न, ब्रह्माहून वेगळा आभास आहे। ब्रह्माहून वेगळा जो आभास आहे, हा आभास मी ब्रह्म आहे, यह ज्ञान मिथ्या होवेगा। आता आभासाला जे ज्ञान होतं ते ज्ञान सत्य कसं मानावं, पाठीमागच हा प्रश्न झालेला आहे। पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या शब्दातून आपल्या समोर आलेला आहे। 176 गतप्रश्न का गुढ अभिप्राय, पाठीमागे 176 पॅरेग्राफमध्ये आपल्या समोर विचार आलेला होता आणि त्यामध्ये 176ला इथं चिंतन मांडलं। ब्रह्म से भिन्न आभास है, आभास हा ब्रह्माहून भिन्न आहे।
त्या आभासाला मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होतं, ते ज्ञान मिथ्या होईल. ज्या गूढ अभिप्रायत प्रश्न कर्या था, ताको अब शिष्य प्रगट करे है. पाठीमाग जो प्रश्न मांडला होता तोच आता इथं मांडायला लागलेत. हे भगवन, आपने यह पूर्व कह्या, तुम्ही पाठीमाग हे सांगितलेलं आहे, कुटस्थ और ब्रह्म, कुटस्थ आणि ब्रह्म तो दोनों एक है. कुटस्थ आणि ब्रह्म हे दोन्ही सुद्धा एक आहेत. कुटस्थ वेगळा आणि ब्रह्म वेगळा असं नाही. कुटस्थ आणि ब्रह्म हे दोन शब्द आहेत, शब्द दोन आहेत, परंतु स्थिती मात्र एकच आहे. एकाच अवस्थेला ही आलेली दोन नावं आहेत. कुटस्थ और ब्रह्म तो दोनों एक है और आभास ब्रह्म ते न्यारा है. ता ब्रह्म से भिन्न आभास को मैं ब्रह्म हूँ ऐसा ब्रह्मरूप करके ज्ञान बने नहीं. असं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याला होत नाही. कुणाला होत नाही. आता इथं विचार सांगितला बघा. तत्वमसीमध्ये 4 पद आहेत. मुळात तत्वमसीमध्ये 2च पदाचा विचार आपण करतो, तत् आणि त्वम. पण याच्या वाच्यार्थाचे 2 आणि लक्षार्थाचे 2 असे 4 पद आहेत. तत्वमसीमधील 2 पदाचा 4 पदाने अर्थ घेतला गेला. यामध्ये तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर, त्वम पदाचा वाच्यार्थ जीव, हे झाले 2 पद. तत्पदाचा लक्षार्थ ब्रह्म आणि त्वम पदाचा लक्षार्थ कुटस्थ, असे 4 पद झाली. या 4 पदामध्ये कुटस्थ और ब्रह्म हे दोन्ही लक्षार्थ आहेत. हे दोन्ही एक आहेत. आणि त्यातला आभास ब्रह्म ते न्यारा है. आता इथे एक महत्त्वाचं चिंतन मांडतो. तत्चा वाच्यार्थ काय? ईश्वर. आणि त्वमचा वाच्यार्थ जीव. तत्चा वाच्यार्थ ईश्वर आभास आहे आणि त्वमचा वाच्यार्थ जीव आभास आहे. दोन्ही सुद्धा आभासच आहेत. त्वम आणि तत् या दोन्हीचा वाच्यार्थ जो आहे तो आभास आहे. तत् आणि त्वमचा लक्षार्थ ब्रह्म आणि कुटस्थ आहे. हे सत्य आहे. तत् आणि त्वमचा लक्षार्थ सत्य एकच आहे, पण पद 2 आहेत. तत् आणि त्वमचा वाच्यार्थ शब्द 2 आहेत आणि आभास पण 2 आहेत. बघा पुन्हा सांगतो. तत् आणि त्वमचा लक्षार्थ शब्द 2 आहेत, चेतन एकच आहे. तत्चा लक्षार्थ ब्रह्म आणि त्वमचा लक्षार्थ कुटस्थ. 2 शब्द आहेत, अर्थ एक आहे. शब्द 2 आहेत, चेतन एक आहे. पण तत् आणि त्वमच्या वाच्यार्थामध्ये शब्द 2 आहेत आणि आभास पण 2 आहेत. या वाच्यार्थामध्ये 2 आभास म्हणून आभास एक असं नाही. लक्षार्थामध्ये दोन्हीकडे चेतन आहे म्हणून 2 चेतन नाही तिथं. आणखीन पुन्हा तेच सांगतो. तत्चा लक्षार्थ ब्रह्म, त्वमचा लक्षार्थ कुटस्थ. त्वमचा लक्षार्थ कुटस्थ आहे, चेतन आहे. आणि तत्चा लक्षार्थ ब्रह्म आहे, चेतन आहे.
दोन्हीचा लक्षार्थ चेतन आहे, शब्द दोन आहेत, अर्थ एक आहे. हे वाच्यार्थामध्ये नाही. मला हा बारकावा आत्ता मांडायचा इथं. त्वमचा वाच्यार्थ जीव आणि तत्चा वाच्यार्थ ईश्वर. या दोन वाच्यार्थामध्ये ईश्वर आभास आहे आणि जीव सुद्धा आभास आहे. आभास शब्द दोन्हीकडं आहे म्हणजे एक आहे असा अर्थ होईल. पण आभास शब्द जरी एक असला तरी आभास दोन आहेत. तत्चा वाच्यार्थाचा आभास, त्वम वाच्यार्थाचा आभास वेगवेगळा आहे. याचं कारण कोण सांगेल? आभास शब्द दोन आहेत इथं. मुळात आभास शब्द एक आहे, दोन ठिकाणी वापरला. आभास हा शब्द किती आला? एकच आहे, पण वापरला कुठं कुठं? दोन ठिकाणी वापरला. दोन ठिकाणी वापरला पण आभास शब्द एक आहे म्हणून आभास एक आहे का दोन आहे? आभास दोन आहेत का? उपाधी दोन आहेत म्हणून. तत्च्या वाच्यार्थातली उपाधी माया आहे आणि त्वमच्या वाच्यार्थातली उपाधी अविद्या आहे. दोन आहेत. उपाधी दोन आहेत म्हणून आभास सुद्धा दोन आहेत. आता इथलं वाक्य वाचतो. ब्रह्म से भिन्न आभास को नहीं, दोनों एक है और आभास ब्रह्म ते न्यारा है. आभास काय आहे? ब्रह्माहून वेगळा आहे. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे. आभास ब्रह्माहून न्यारा आहे, वेगळा आहे. हा त्वमचा वाच्यार्थ वेगळा आहे का तत्चा वाच्यार्थ वेगळा आहे? मला हे सांगण्यासाठी मी इतका वेळ तुम्हाला त्या विचारामध्ये चिंतनात आणलं. पुन्हा विचारतो, कारण इथं वाक्य काय आहे? कूटस्थ और ब्रह्म तो दोनों एक है और आभास ब्रह्म ते न्यारा है. आभास ब्रह्माहून वेगळा आहे. मग तत्चा वाच्यार्थ आभास, त्वमचा वाच्यार्थ आभास, हे दोन्ही वेगळे आहेत का फक्त त्वमचा वाच्यार्थ वेगळा आहे? दोन्ही वेगळे आहेत, कारण दोन्ही आभासच आहे. हे उत्तर आहे. आभास एक असू द्या नाहीतर किती का असे ना, हे सगळं काय आहे? ब्रह्माहून वेगळं आहे, न्यारा आहे. एरती माईके दुःखाचे जनिते, नाही आधी अंते अवसान. एर शब्दाचा अर्थ इतर. ब्रह्माहून इतर आपुला तो एर. या एक देवाच्या एर म्हणजे इतर, न्यारा कोण आहे? आभास आहे. मग आता आभासमध्ये चेतनच आभास आहे का जड पण आभास आहे? बर, जग जड आहे का चेतन आहे? जग जड आहे का चेतन आहे? बर, जन चेतन आहे का जड आहे? चेतन, जन चेतन आभास आहे आणि जग जड आभास आहे. जग पण आभासच आहे. रज्जू सर्पाकार भास यले जगडंबर, महाराजांचा अभंगच आहे. हे जगच भासले. भास म्हणजेच आभास. भास म्हणजेच काय? आभास. जग काय झालंय? भासले. आता हे समष्टी विचारलं, मी आता वेष्टी विचारतो. देह आभास आहे, देह जड आहे का चेतन आहे? देह जड आहे. देह कसा आहे?
आता पुन्हा चंद्रोदयाकडे जावं लागतं आपल्याला. देह जड आहे का चेतन आहे? तर देह जड आहे. देह जड आहे, जीव चेतन आहे. कारण चिद आभास आहे, तिथं चित शब्द आहे. देह पण आभास आहे आणि जीव सुद्धा आभास आहे, पण जीव हा चिदाभास आहे आणि देह जडाभास आहे. विश्व जग जड आभास आहे, या विश्वातलं जन चेतन आभास आहे. आता मी काय सांगितले? 4 सांगितले. विश्व 1, विश्वातलं जन 2, देह 3, देहातला जीव 4 सांगितले. आभास किती सांगितले आता मी? 4. मग हे 4 आभास 4 आहेत का 4 मिळून 1 आहे? 4 मिळून 1 आहे, बरोबर आहे. आता या सृष्टीला उत्पन्न करणारा चेतन आहे का आभास आहे? सृष्टीला उत्पन्न करणारा कोण? ईश्वर. आणि ईश्वर हा आभास आहे. ईश्वर आभास आहे पण चिदाभास आहे. ईश्वर सुद्धा चिदाभास आहे. आपल्याला चिदाभास शब्दाचा अर्थ काय माहिती आहे? जीव. चिदाभास म्हटलं की कोण? जीव. चिदाभास म्हटलं की आपण ईश्वर म्हणतो का? नाही. पण ईश्वर काय आहे? चिदाभासच आहे. चिदाभास शब्दाचा मूळ अर्थ चितचा आभास. चित म्हणजे चैतन्य, चेतनाचा आभास, याला चिदाभास म्हणतो आपण. मग चिदाभास जो आहे, हा जो चिदाभास आहे, हा चिदाभास ईश्वर असला तरी तो आभासच आहे आणि जीव असला तरी आभासच आहे. आणि जग असलं तरी आभास आहे आणि देह असला तरी आभास आहे. आभास काही का असे ना, आभास ब्रह्म ते न्यारा है. आभास ब्रह्माहून न्यारा आहे, वेगळा आहे. आभास ब्रह्मरूप नाही, ब्रह्माहून भिन्न आहे. काही जण म्हणतील मग आम्ही जे प्रमाण ऐकतो त्याची संगती काय? ही विवर्तातली संगती. ही सगळी संगती कुठे आहे? विवर्तवादात आहे. अजातवादामध्ये हे काहीही नाही. ओतप्रोत तोच आहे अजातवाद. एकम एव अद्वितीयम नेह नानास्ती, शास्त्र सांगतं आपल्याला. एकच आहे, त्याच्याहून सगळं जे आहे ते न्यारा, वेगळं आहे. आता इथं वेगळं हा तरी शब्द आलाय, पण अजातवादामध्ये हा सुद्धा शब्द येत नाही. आणि त्या दृष्टीनं विचार करत असताना ता ब्रह्म से भिन्न आभासकू, मैं ब्रह्म हूँ ऐसा ब्रह्मरूप करके ज्ञान बने नहीं. आत्तापर्यंत आपण आभास ब्रह्माहून वेगळा ऐकला. या आभासाला मी ब्रह्म हे ज्ञान होतं का? होत नाही, असं याचं म्हणणं आहे. आभासाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान होत नाही. मेरा अधिष्ठान जो कुटस्थ सो ब्रह्मरूप है. माझं जे अधिष्ठान आहे कुटस्थ ते काय आहे? ब्रह्मरूप आहे. ऐसा जो आभास को ज्ञान होय, असं जे आभास आहे, या आभासाला काय होतं? ज्ञान होतं. तो यथार्थ ज्ञान होय. आता इथं लगेचच सांगितलं आभासालाच ज्ञान होतं. पण आभासाला आभासाचं ज्ञान झालं तर ते आभास आहे. पण आभासाला अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर अधिष्ठान सत्य असल्यामुळे ज्ञान सत्य, आणि त्या सत्य ज्ञानानं आभासपणा जातो. बघा काय जातो?
आभासपणा जातो का आभास जातो? पटवून देतो आणखी. तो नुरोनिया ठेला. नुरोनी उरला नाही. कुठं उरला नाही? जीवदशे जीवपणामध्ये. ज्या दिवशी गुरुकृपा झाली त्या दिवशी ब्रह्मज्ञान झालं. ब्रह्मज्ञान झालं की जीवपणा गेला. म्हणजे जीव मेला का? जीव मेला का ब्रह्मज्ञान झाल्यानंतर? जर मरत असता तर कुणीच ब्रह्मज्ञानाच्या नादी लागलं नसतं. कुणीच गुरुकृपा करण्याचा विचार केला नसता. कुणीच सत्संगाला आलं नसतं. ज्या दिवशी गुरुकृपा त्या दिवशी आभासपणा गेला. जीव दशेचा नाश झाला. जीव आहे. आता हा जीव कुठपर्यंत? हा आभास कुठपर्यंत? प्रारब्ध असेपर्यंत. का? प्रारब्ध असेपर्यंतच का? प्रारब्ध भोगावं लागतं. पण प्रारब्ध असेपर्यंतच हा जीव का? याला पुढं कर्म नाही. ज्ञानप्राप्त झाल्यामुळे संचित आणि क्रियमानाचा नाश झाला. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानी भस्मसात. भगवद्गीतेचा श्लोक आहे. ज्ञानरूपी अग्नीमध्ये कर्म भस्म झालं. पण कोणतं? क्रियमान आणि संचित भस्म आहे. प्रारब्ध नाही. मग प्रारब्ध हे भोगून संपवावं लागतं. मान्य आहे. पण भोगून संपलं, पुढं नाही. म्हणून जीव तिथपर्यंत आहे. जर याला पुढं कर्म असतं तर जीवपणा राहिला असता. जीवपणा म्हणण्यापेक्षा जीव राहिला असता. आणि त्याला शास्त्रात जीवनमुक्त म्हणतात. जीवपणा गेल्यानंतर जी अवस्था आहे त्याला जीवनमुक्त म्हटलं. या अवस्थेत प्रारब्ध सन्मुख झाल्यानंतर हा जीवनमुक्त आहे. आणि प्रारब्ध विन्मुख झाल्यानंतर हा देहात असताना विदेह आहे. आणि सगळं प्रारब्ध संपल्यानंतर विदेह मुक्ती आहे. कळायला लागलं का बघा? आता मी आणखीन एक बारकावा त्यात मांडला. विदेह मुक्तीचे 2 प्रकार केले. जीवनमुक्ती भोगताना सुद्धा विदेह मुक्ती आहे. पण केव्हा? प्रारब्ध भोग द्यायला सन्मुख नसेल तर त्यावेळेला तो आत्माकार असतो. स्वरूप महिमेमध्ये असतो असं चिंतन येतं. निवृत्तीनाथ नेहमी कुठं असायचे? स्वरूप महिमेत रममान असायचे. स्वरूप महिमेमध्ये राहायचं. याला काही ठिकाणी समाधी अवस्था म्हटलं. समाधीमध्ये राहणं, चिरंजीवी अवस्थेला पोहोचणं. प्रत्येक ठिकाणी या अनुषंगानं वेगवेगळे शब्द येतील. परंतु देहात असताना प्रारब्ध भोग जर भोगत नसेल तर तो विदेहमुक्त आहे. का? देह प्रवृत्तीत नाही म्हणून विदेहमुक्त आहे. आणि देहावर आला जीवनमुक्त आहे. सगळं प्रारब्ध संपलं विदेहमुक्त आहे. प्रारब्ध आशेपर्यंत जीव आहे. गुरुकृपा होईपर्यंत जीवपणा आहे. मग जीवपणा किती जन्म आहे याला उत्तर नाही. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते. अनेक जन्म जीवपणा घेऊन हा जन्मतो मरतो, जन्मतो मरतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे. हे कुठं आहे? जीवपणामध्ये. पण हा जीवपणा कधी जातो? गुरुकृपेनं जातो. मग गुरुकृपेनं जे ज्ञान होतं ते कशाचं होतं? आभासाचं आभासाला ज्ञान होणं आणि कुटस्थाचं आभासाला ज्ञान होणं. कुटस्थ हे अधिष्ठान आहे.
कूटस्थ हे काय आहे? अधिष्ठान आहे. कूटस्थाचं आभासाला ज्ञान सत्य आहे का आभासाला होतं म्हणून मिथ्या आहे? हाच प्रश्न आहे इथं. हे ज्ञान मिथ्या होवेगा अशी शंका आहे. परंतु मेरा अधिष्ठान जो कूटस्थ सो ब्रह्मरूप है. कूटस्थ आणि ब्रह्म वेगळा नाही, दोघं ब्रह्मरूप आहेत, एकच आहेत. ऐसा जो आभासकू सत्य ज्ञान होवे तो यथार्थ ज्ञान होवे. आता इथं मी सत्य शब्द जास्त घातला. कशासाठी घातला? कळावं म्हणून. इथला ज्ञान शब्दाचा अर्थ आभासाचं ज्ञान नव्हे, अधिष्ठानाचं ज्ञान. आता अधिष्ठानाचं ज्ञान याचा विचार करताना पाठीमागं रज्जू सर्पाची उदाहरण दिलं. सर्पज्ञान हे मिथ्याज्ञान आहे का सत्य आहे? मिथ्याज्ञान. आणि रज्जुज्ञान हे सत्यज्ञान. या सत्यज्ञानानं सर्पज्ञानाची काय होते? निवृत्ती होते. पण रज्जुज्ञान हे व्यावहारिक आहे, त्यामुळे पारमार्थिकदृष्ट्या सत्य नाही. तरी त्या ज्ञानाने ब्रह्मज्ञानाची निवृत्ती का होते? याचं उत्तर आता महत्त्वाचं. सत्यज्ञानाने निवृत्ती नाही, अधिष्ठानाच्या ज्ञानाने निवृत्ती आहे. बघा, इथं अधिष्ठान ज्ञान होवे, वरचा अधिष्ठान शब्द मी घेतला, ज्ञानाजवळ लावला. याला अन्वय पद्धतीने अर्थ करणं म्हणतात. मेरा अधिष्ठान ज्ञान होवे. अधिष्ठानाचं जे ज्ञान आहे ते झालं की आभासपणा जातो. आता आणखीन एक शंका यात. अधिष्ठानाच्या ज्ञानाने का निवृत्ती? रज्जू हे सर्पाचं अधिष्ठान आहे. रज्जू हे काय आहे? सर्पाचं अधिष्ठान आहे. स्थाणू पुरुषामध्ये स्थाणू हे पुरुषाचं अधिष्ठान आहे. चांदी आणि शिंपलं याच्यामध्ये शिंपलं हे अधिष्ठान आहे. बरोबर आहे. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. रज्जू ज्ञानाने चांदीची निवृत्ती होते का? अधिष्ठान ज्ञान नाही का? रज्जू ज्ञान हे अधिष्ठान ज्ञान नाही का? हा, चांदीचं अधिष्ठान नाहीच, ते सर्पाचं अधिष्ठान आहे. म्हणून जो भ्रम ज्या अधिष्ठानावर झाला त्याच्या ज्ञानाने निवृत्ती. म्हणून कूटस्थ हे अधिष्ठान आहे, कूटस्थाच्या ज्ञानाने जीवदशेची निवृत्ती, असा या वाक्याचा अर्थ आहे. अहम ब्रह्म यह ज्ञान यथार्थ नहीं बने. अहम ब्रह्म, अहम म्हणजे मी. अहम नाम अपने स्वरूप का है. अहम हे काय आहे? आपल्या स्वरूपाला म्हटलेलं आहे. अहम नाम अपने स्वरूप का है. जाकू मैं कहे है सो आभास का स्वरूप मिथ्या है, याते भिन्न है. आपलं स्वरूप जे आहे ते अहम. आता स्वरूपाला अहम केव्हा म्हणतात? केव्हा म्हणतात म्हणण्यापेक्षा याचं लक्षण काय? अहम हा बोध केला, त्यामध्ये स्वरूपाला अहम म्हटलं. बरोबर आहे. पण यात स्वरूपाला अहम म्हटलं हे काय आहे? इदम अंश आहे. सामान्य अंश आणि विशेष अंश, यात अहम एवढंच सामान्य. आभास का स्वरूप मिथ्या है, याते भिन्न है. याते ब्रह्म से भिन्न आभास का जो स्वरूप वाकु ब्रह्म रूप करिके ज्ञान होवे,
तो मिथ्या ज्ञान होवे. ब्रह्मरूपाचं जे ज्ञान आहे ते मिथ्या होईल. जैसे सर्पसे भिन्न जेवरी, जेवरी म्हणजे दोर, ताका सर्परूप करिके ज्ञान मिथ्या होवे. मिथ्या नाम भांती का है. मिथ्या म्हणजे भ्रांती. ब्रह्मज्ञान को भ्रांतिरूप कहना बने नाही. आणि म्हणून ब्रह्मज्ञानाला भ्रांतिरूप म्हणू नका असा विचार मांडत असताना त्याच्यावर टिप्पणी आलेली, त्याचा विचार आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.